खर तर गेली 2017 पासून ते 2024 पर्यंत जी मी लोकांसाठी संपर्क केलेला आहे, लोकांसाठी काम केलेलं आहे, ह्याच माझ्या मतात परिवर्तन रूपांतर होणार आहे. येणाऱ्या परा ही 100% भारतीय जनता पार्टीचे सतीश पांढरे म्हणजे मी स्वतः आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ श्रीमती शारदाताई देशमुख यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील, ह्याबद्दल कुठलीही या प्रकारे माझ्या मनात शंका अजिबात नाही. त्याचं नेत्यांचं अगदी इमानदारीने काम केलेलं आहे. ह्या भागातील लोक, गोरगरीब जनता 100% त्यांना माहितीच आहे. पण एखादा जर कार्यकर्ता, एखादा शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता, एखाद्या गरीब घराण्यातील कार्यकर्ता जर कामाच्या जोरावर जर आपली ठसा उमटवत असेल, समाजामध्ये पुढे जात असेल, तर त्याला कुठतरी पायघडी घालण्याचं काम माझ्या बाबतीत तसं घडलेलं आहे. म्हणून मला भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे, जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रदीपदादा कराडकर, तालुक्याचे आपले युवकांचे आशास्थान आदरणीय प्रवीणभाई माने यांनी माझ्या कामाची पोचपावती बघून, माझं काम बघून, लोकांचा संपर्क बघून मला भारतीय जनता पार्टीमधून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. कोण आमदार नव्हता, कोण खासदार नव्हता, अगदी शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे मी. माझ्या रक्तामध्ये पहिल्यामध्ये समाजसेवेची मला आवड होती. 12वीची परीक्षा दिल्यानंतर मी समाजसेवेमध्ये घुसलो. बरीच कामं मी लोकांची गोरगरिबाची, त्यात रक्तदान शिबिर असेल, महिलांना वेगवेगळ्या योजना देण्याचा योजना असतील, परत तुमचं श्रावण बाळ योजना असेल, इंदिरा गांधी घरकुल असेल, रमाई घरकुल असेल, धनगर आवास घरकुल असेल, मोदी आवास योजना असलेल्या लोकांच्या शेतकऱ्यांना जे लागणारा मोटर असून द्या, पाईपलाईन असून द्या, कडबा कुठे असून द्या, चिक्की असून द्या, लोकांचा घरकुलाचा हप्ता असून द्या, लोकांचा हॉस्पिटलचा प्रश्न असून द्या, ज्या ज्या लोकांसाठी मूलभूत गरजा असतात त्या लोकांच्या गरजा काम करण्याचा, लोकांसाठी काम करण्याचा मी प्रयत्न गेल्या 8 ते 9 वर्षापासून मनापासून केलेला आहे. त्याच्यामुळे लोकांच्या मध्ये उत्साह आहे की आपल्या घरातला एक छोटा भाऊ, मोठा भाऊ किंवा आपला एक मुलगा या ठिकाणी उभा आहे. आणि लोकांचं मत आहे की या भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार आहेत, त्यांना आपण सगळ्यांच्या मतीने भरघोस मतदान देण्याचा त्यांनी निश्चय केलेला आहे. आता की जनतेचा आक्रोश काय असतो, तुम्ही गेली 30 वर्षे 40 वर्षे कार्यकर्त्यांची गावागावामध्ये भांडणे आहेत, लोक एकमेकाच्या मातीला जात नाहीत, एकमेकाच्या चांगल्या सुखदुःखात येत नाहीत. ही कुणामुळे झालं? ही सगळं तुमच्यामुळे झालं. लोकांचा कुठलाही न विचार करता तुम्ही वरच्या लेवलने सगळे एक झाला, पण कार्यकर्त्याच्या मनात तीव्र दुःख आहे आणि कार्यकर्त्यांनी निश्चय केलेला आहे की आपण सगळे आता लोकांची 100% सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत पंचायत समितीत उभं राहून मी स्वतः कार्यकर्ता म्हणून लोकांची कामं केलेली आहेत. त्यामुळे लोकांच्या डोक्यात चांगला विषय आहे की बाबा चांगला कार्यकर्ता या ठिकाणी जिल्हा परिषदला, पंचायत समितीला उभा आहेत, तरी लोक 100% मला मतदान देतील आणि चांगल्या मतांनी निवडून आणतील. भारतीय प्राचीन काळी राजाच्या पोटी राजाचा मुलगा हा राजा म्हणून जन्माला यायचा, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिलं आणि त्यानंतर मतदाराच्या मतरूपी आशीर्वादातून, मतपेटीतून राजा जन्माला येऊ लागला. परंतु आज 2026 उजाडता कुठेतरी ही परिस्थिती बदलली का काय याचा विचार मनामध्ये येऊ लागलेला आहे मतदारांच्या. कारण परिस्थिती बघता आपण आज महाराष्ट्राचं राजकारण जर बघितलं तर प्रत्येक नेते, प्रत्येक पुढारी आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी कार्यकर्त्यांचा बळी देऊ लागलेले आहेत. कारण जो कार्यकर्ता घडण्यासाठी खऱ्या अर्थाने रक्ताचं पाणी करतो आणि आपली पूर्ण आयुष्य पणाला लावतो, तेच कार्यकर्ते आज आपल्या नेत्यांच्या बलिदान देण्यासाठी सज्ज व्हा असं त्यांना नेत्यांनी आदेश दिलेले आहेत. कारण आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आपल्या आपल्या आमदारांची, आपल्या आपल्या मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांची मुलं ही निवडणुकीमध्ये त्यांनी उतरवलेली आहेत आणि जे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत ते आज कशा पद्धतीने निवडणुका लढवत आहेत. आणि पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक चालू आहे. निवडणुकीमध्ये चित्र अतिशय वेगळं आहे. पारंपरिक विरोधक असणारे हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय मामा भरणे हे एक झालेले आहेत आणि बाकी सर्व कार्यकर्ते एका बाजूला त्यांच्यासाठी जीवाचं रान करणारे आज खऱ्या अर्थाने स्वतः निवडणुकीच्या मैदानात आहेत. माजी पंचायत समितीचे सदस्य असणारे सतीश उर्फ गोटू पांढरे, ज्यांनी 5 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं होतं आणि आपल्या पंचायत समितीच्या गणामध्ये घरोघरी आपला संपर्क वाढवून कार्यकर्त्यांची एक फळी तयार केलेली होती. परंतु आज त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहेत. ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेच्या वडापुरी माळवाडी या गटातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार आहेत. आपण त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांचं काय म्हणणं हे जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम महा 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे.
काय भावना आहेत आपल्या? आपण 5 वर्षामध्ये कार्य केलं आणि आता आपण भारतीय जनता पक्षाकडून तुम्हाला राष्ट्रवादीकडून उमेदवारी डावलल्यामुळे तुम्ही भारतीय जनता पक्षाने आग्रह धरला आणि आपण आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत. पहिली प्रतिक्रिया काय आहे आपली? मी भारतीय जनता पार्टीमध्ये वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीतून जिल्हा परिषद सदस्य या पदाकरता मी फॉर्म भरलेला आहे. खरं तर मी आज या बिडशिंग या गावी, जे माझे आवडतं गाव आहे पहिल्यापासूनच, या ठिकाणी मी आलेलो आहे. मी ग्रामदैवत मारुती मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून मी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. खरं तर गेली 2017 पासून ते 2024 पर्यंत जी मी लोकांसाठी संपर्क केलेला आहे, लोकांसाठी काम केलेलं आहे, ह्याच माझ्या मतात परिवर्तन रूपांतर होणार आहे. येणाऱ्या 5 तारखेला ह्या बिडशिंग मधली लोक, जनता ही 100% भारतीय जनता पार्टीचे सतीश पांढरे म्हणजे मी स्वतः आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ श्रीमती शारदाताई देशमुख यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील, ह्याबद्दल कुठलीही या प्रकारे माझ्या मनात शंका अजिबात नाही. गेल्या टर्मला तुम्ही पंचायत समितीचे सदस्य होता. आपण एक सर्वसामान्य कुटुंबातून एक सदस्य पंचायत समितीचा झाला आणि दत्तात्रय भरणे यांचे तुम्ही विश्वासू कार्यकर्ते म्हणून किंवा त्यांचे विश्वासू एक सहकारी म्हणून काम करत होता. खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी आपण आयुष्यात काम केलं, रक्ताचं पाणी केलं आणि येणाऱ्या आता ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळायची होती त्यावेळेस तुमचं तिकीट कापलं गेलं किंवा तुम्हाला डावललं गेलं, मनामध्ये काय भावना आल्या? 100% निश्चित दुःख आहे. मी 2017 पासून ते 2024 पर्यंत मी पक्षाचं नेत्यांचं अगदी इमानदारीने काम केलेलं आहे. ह्या भागातील लोक, गोरगरीब जनता 100% त्यांना माहितीच आहे. पण एखादा जर कार्यकर्ता, एखादा शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता, एखाद्या गरीब घराण्यातील कार्यकर्ता जर कामाच्या जोरावर जर आपली ठसा उमटवत असेल, समाजामध्ये पुढे जात असेल, तर त्याला कुठेतरी पायघडी काय घालण्याचं काम माझ्या बाबतीत तसं घडलेलं आहे. म्हणून मला भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे, जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रदीपदादा कराडकर, तालुक्याचे आपले युवकांचे आशास्थान आदरणीय प्रवीणभाई माने यांनी माझ्या कामाची पोचपावती बघून, माझं काम बघून, लोकांचा संपर्क बघून मला भारतीय जनता पार्टीमधून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आता साधारणतः आम्ही आमच्या माध्यमातून एक सर्वे केला किंवा आम्ही एक जनतेचा कौल घेतला, तर जनतेच्या मनामध्ये एक गोष्ट आहे की सतीश पांढरे हे 24 तास उपलब्ध असणारे व्यक्ती आहेत. एवढं सगळं तुम्ही लोकांमध्ये आपला संपर्क वाढवला, लोकांची कामं केली, एवढं सगळं राजकारणामध्ये सहसा कोणाला जमत नाही, परंतु ते आपण जमवून दाखवलं. तरी देखील मग निवडून येण्याचे निकष नेत्यांकडून सांगितले जातात. नेमके हे निकष काय हे तुम्हाला समजलं का? त्याचं कारण असं आहे की माझ्या घरामध्ये पहिला कोण जिल्हा परिषद सदस्य नव्हता, कोण आमदार नव्हता, कोण खासदार नव्हता. अगदी शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे मी. माझ्या रक्तामध्ये पहिल्यामध्ये समाजसेवेची मला आवड होती. 12वीची परीक्षा दिल्यानंतर मी समाजसेवेमध्ये घुसलो. बरीच कामं मी लोकांची गोरगरिबाची, त्यात रक्तदान शिबिर असेल, महिलांना वेगवेगळ्या योजना देण्याचा योजना असतील, परत तुमचं श्रावण बाळ योजना असेल, इंदिरा गांधी घरकुल असेल, रमाई घरकुल असेल, धनगर आवास घरकुल असेल, मोदी आवास योजना असलेल्या लोकांच्या शेतकऱ्यांना जे लागणारा मोटर असून द्या, पाईपलाईन असून द्या, कडबा कुठे असून द्या, चिक्की असून द्या, लोकांचा घरकुलाचा हप्ता असून द्या, लोकांचा हॉस्पिटलचा प्रश्न असून द्या, ज्या ज्या लोकांसाठी मूलभूत गरजा असतात त्या लोकांच्या गरजा काम करण्याचा, लोकांसाठी काम करण्याचा मी प्रयत्न गेल्या 8 ते 9 वर्षापासून मनापासून केलेला आहे. त्याच्यामुळे लोकांच्या मध्ये उत्साह आहे की आपल्या घरातला एक छोटा भाऊ, मोठा भाऊ किंवा आपला एक मुलगा या ठिकाणी उभा आहे आणि लोकांचं मत आहे की ह्या भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार आहेत, त्यांना आपण सगळ्यांच्या मतीने भरघोस मतदान देण्याचा त्यांनी निश्चय केलेला आहे. आता आपण इंदापूरचं चित्र जर पाहिलं तर सध्याचे कृषी मंत्री असणारे दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे 2 जण एकत्र आलेले आहेत. आणि ते ज्यावेळेस आम्ही मामांशी चर्चा केली त्यावेळेस मामांचं असं म्हणणं होतं की आम्ही 2 एकत्र आल्यानंतर आम्हाला आता प्रचार करण्याची देखील गरज राहिलेली नाही. कसं बघताय या त्यांच्या विधानाकडे आपण? काय होतंय, मी त्यांच्याबद्दल, मी छोटा कार्यकर्ता आहे, मी त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. येणाऱ्या 5 तारखेला मतदान करून ज्यावेळेस मतदानाचा निकाल 7 तारखेला लागल त्यावेळेस लोक मतपेटीतून दाखवून देतील की जनतेचा आक्रोश काय असतो. तुम्ही गेली 30 वर्षे 40 वर्षे कार्यकर्त्यांची गावागावामध्ये भांडणे आहेत, लोक एकमेकाच्या मातीला जात नाहीत, एकमेकाच्या चांगल्या सुखदुःखात येत नाहीत. ही कोणामुळे झालं? ही सगळं तुमच्यामुळे झालं. लोकांचा कुठलाही न विचार करता तुम्ही वरच्या लेवलने सगळे एक झाला.
पण कार्यकर्त्याच्या मनात तीव्र दुःख आहे आणि कार्यकर्त्यांनी निश्चय केलेला आहे की आपण सगळे आता एक होऊ आणि ह्यांना धडा शिकू. त्याच्यामुळं नित्यांत सध्या सगळ्यांनी राहण्याची गरज नाही. रात्री वैराची आहे, पण येणाऱ्या 5 तारखेला मतदान झाल्यानंतर 7 तारखेला निकालातून हा रिझल्ट तालुक्यातील सगळ्या गोरगरीब जनतेला दिसेल. प्रचाराची रूपरेषा कशी आहे? आपला प्रचार कशा पद्धतीने यंत्रणा चालू आहे? आता सध्या आमचा होम टू होम माझा आहे. मी गेल्या 8-9 वर्षामध्ये काम करत असताना प्रत्येक घराघानी माझी वैयक्तिक ओळख आहे आणि महेश देशमुख जे माझे सहकारी मित्र आहेत त्यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई देशमुख यांचा सुद्धा चांगला त्या भागात संपर्क आहे. महेश देशमुख स्वतः त्या वडापुरी गावचे उपसरपंच आहेत. मी स्वतः गेली पंचायत समिती सदस्य म्हणून गेली 2017 पासून ते 2021 पर्यंत काम केलेलं आहे. 21 पर्यंत काम करून माझी जबाबदारी मी झटकून टाकलेली नाही. 21 पासून 2024 पर्यंत म्हणजे गेले 9 वर्ष सुद्धा मी लोकांची 100% सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत पंचायत समितीत उभं राहून मी स्वतः कार्यकर्ता म्हणून लोकांची कामं केलेली आहेत. त्यामुळे लोकांच्या डोक्यात चांगला विषय आहे की बाबा चांगला कार्यकर्ता या ठिकाणी जिल्हा परिषदला पंचायत समितीला उभा आहेत, तरी लोक 100% मला मतदान देतील आणि चांगल्या मतांनी निवडून आणतील. भारतीय जनता पक्षातून आपण उभे आहात, भारतीय जनता पक्षाचाच पर्याय आपण का निवडला? त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी हा देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीच्या तुम्ही योजना बघितल्या तर आता सगळ्यात मोठी योजना होणार आहे तर ती कर्जमाफीची होणार आहे. दुसरी योजना असेल तर ती मागल त्याला सौर प्लांट आहे, म्हणजे आता लाईट बिल कुणाचं येणार नाही. तिसरी योजना अशी की दिवसा वीज या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांनी दिलेली आहे. चौथी योजना अशी असेल की 65 वर्षाखाली जी लोक आहेत त्या लोकांना मोदी आवाजचं 2,000 रुपये असून द्या महिन्याला. परत 65 वर्षाखाली एसटी मोफत आहे, त्यांना देवदर्शन मोफत आहेत. सगळ्या हॉस्पिटलच्या वेगवेगळ्या योजना आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आहे की सर्व जाती धर्माला घेऊन बरोबर जाणाऱ्यांची ही पार्टी आहे. त्याच्यामुळे नक्कीच जे काही युवक वर्ग आहे, जो वडीलधारी लोक आहेत, त्यांची भारतीय जनता पार्टीमध्ये आता त्यांची भूमिका चांगली आहे की हीच पार्टी आपल्याला शेतकऱ्यांना गोरगरिबांना न्याय देऊ शकते. ह्या बेसवर हा मी निर्णय घेतलेला आहे. शेवटचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या वडापुरी माळवाडी गटासाठी येणाऱ्या भविष्यातील आपला विकासाचा किंवा रोडमॅप काय असणार आहे? माझा विकास हा सगळ्या गोरगरिबी सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन जाण्याचा असेल. लोकांची काय काम असतात की फक्त लाईट व्यवस्थित असणे, जो शेतकरी आहे त्यांना शेतीसाठी विविध योजना ही सरकारने असाव्यात, राहण्यासाठी त्यांना एक स्वच्छ चांगलं घर असावे, पिण्याचं पाणी स्वच्छ आहे, एवढ्यात त्यांच्या मूलभूत. आणि जर हॉस्पिटलसाठी चांगलं हॉस्पिटल आपल्याला उपलब्ध असावे, अशा काही योजना शेतकऱ्यांसाठी असतात. त्यांची काय फार मोठी अपेक्षा नसते, छोट्या छोट्याच गोष्टी असतात. ती जर आपण वेळ केलं तर तीच समाधान ती वर्ग असू शकतो. आपण बोलताना एक शब्द बोलला की रात्र वैर्याची आहे, पुढे फार मोठी शक्ती आहे, तर पुढील शक्तीकडून सामदाम दंड भेद अशा पद्धतीचा वापर केला जातोय का? मी रात्र वैराची असंच बोललोय. मी फार मोठी शक्ती पुढे असं मी बोललेलोच नाही. शक्ती जर असेल तर मुलं सगळी ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, त्यांना समाजात काय चालतंय, कोण आपल्याला वेळ देऊ शकतो, कोण आपल्या सुखदुःखात देऊ शकतो, आतापर्यंत कोण आलेला आहे, पुढे कोण येणार आहे आणि आपण कोणाला 24 तास फोन लावू शकतो, ही सगळ्यांना माहित आहे सगळ्या विषय. त्याच्यामुळे येणाऱ्या 5 तारखेला तुम्ही म्हणल्याप्रमाणे नक्की रिझल्ट मतदान पेटीतून दिसेल. विजयाचा कितपत विश्वास आहे? 100% माझा विजय आहे, 100% माझा. आणि पंचायत समितीला वडापुरी गणातील श्रीमती शारदाताई मारुतराव देशमुख ह्या पंचायत समिती गणातील आहे. मी स्वतः सतीश उर्फ गुटू पांढरे जिल्हा परिषद ह्या गटातून मी उभा आहे. आणि त्या पडलेले मार्केट कमिटीचे माजी सभापती पांडुरंग तात्या मार्कड यांच्या धर्मपत्नी आणि पडसळ गावच्या विद्यमान सरपंच सौ वैशालीताई पांडुरंग तात्या मार्कड आहे. तिन्ही स्ट्रॉंग आम्ही उमेदवार आहे. लोकांत जाणार आहे, लोकांचं सुखदुःख जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे नक्की आम्हाला विजयाची तिघांना बी खात्री होईल. खूप खूप धन्यवाद आमच्या सोबत बातचीत केल्याबद्दल. तर हे होते वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सतीश उर्फ गोटू पांढरे. तर यांनी आपल्या सोबत बोलताना सांगितलेलं आहे की पुढे कितीही मोठी शक्ती असली तरी जनतेच्या शक्तीपेक्षा सर्वश्रेष्ठ शक्ती कोणी नाही, आणि येणाऱ्या मतपेटीतून जनता मला आशीर्वाद देईल. आशीर्वाद देण्यामागचं कारण असं आहे की त्यांनी जे 5 वर्षात काम केलेलं आहे, जनतेसोबत नाळ जोडलेले आहे, त्याच्या माध्यमातून आणि त्याच्या भरोशावरती ते मतदान मागत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये 5 तारखेला मतदान देता येतील असा त्यांना विश्वास आहे. तर महा 24 तासच्या माध्यमातून मी अक्षय यादव आपल्याला पुणे जिल्ह्यातील तसेच इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचा आढावा आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. पाहत राहा महा 24 तास.